उपवास होता म्हणून म्हटलं अगोदर घरदार स्वच्छ करावं आणि मग बाकीचं करावं. म्हणून उठल्या उठल्या अगोदर किचन वाटाही साफ केला, घरदार स्वच्छ केलं. त्यानंतरनी मग आंघोळ केली आणि देवपूजाही केली आणि थोडीशी भांडी राहिलेली ती घासून घेतली अगोदर. आणि मग कारभाऱ्यांसाठी डब्बा बनवला. तर बरेच जण म्हणलेलं बटाट्याची पुढची स्टोरी शेअर करा. तर आज बटाटा लय खुश होता बरं का आमचा, कारण आज त्याची गाठ तुपाशी पडणार होती. त्यामुळं लय खुश होता तो. तुपासोबत तळाय भेटणार होतं. पण त्याला कुठं माहीत होतं हा त्याचा आनंद जास्त वेळाचा नाही, कारण त्याच्या सगळ्या आनंदावरती मिरची आणि मीठ पडणार होतं. बटाटा त्या कढईतून लय जोरात ओरडला. म्हटलं ह्या बाईला माझा आनंदच काही बघवत नाही, सारखी माझ्या आनंदावरती मीठ टाकत आहे. मागच्या येळेला मला बटाट्याने लय ताप दिलेला, त्यामुळं म्हटलं ह्या येळेला त्याची पक्की जिरवायची.